त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे। आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं। मेट्रो आपले म्हणजे टाटा अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात, नाईलाज आहे, आम्हाला कुणाला नाराज करायचं नाही, परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार। त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे। आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही, परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं, स्ट्रॉंग वॉटर जाण्याचं पाण्याचं अडचण, वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं, ते आम्हाला पाडावं लागतंय, काढावं लागतंय। आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल। होतंय काय, माझा थोडासा आवाज मोठा आहे, मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारांनी अमक्याला झापलं। मी काही झापायला आलो नाही, सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत। सध्या काय झालं आहे, आपल्या ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे DP झालेलं आहे त्या प्लॅनप्रमाणे आम्हाला करायचे, तर गावठाणामध्ये लोकांचं जरा वेगळं मत आहे। मी त्यांना विनंती करतो की असं करू नका, आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल, कायमचं हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडंसं आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या। आम्हाला ज्याचं अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही, त्याला आम्ही TDR किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही द्यायची आमची मानसिकता केलेली आहे। आणि हे आता बरीच कामं म्हणजे अतिक्रमणं काढलीत, ते आपल्यालाही पाहायला मिळाली असतील, आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं काम चाललेलं आहे, पण हे सातत्य टिकवायचं आहे। आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला माण असेल, मारुंजी असेल, सूस असेल, त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा ह्या सगळ्यांना घेऊन सोडवायचा। त्यात फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे। आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेली आहेत। आज कारगिलचा विजय दिवस पण आहे। कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे, आणि त्या वॉरमध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो, आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व जनतेला शुभेच्छा देखील। एक मिनिट, एक मिनिट, असं नाही आहे, कारण नसताना तुम्ही काहीतरी वेगळी चर्चा करता। मला तुमचा ह्याच गोष्टीचा राग येतो। ह्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं, मी लक्ष देतोय। त्याच्या संदर्भात जे ते येऊन सांगतायत, हजारो एकर जमीन कुणाचीच गेलेली नाही आहे, उगीच थापा मारायचा नाही। ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथंही भेटलं, त्याच्यातल्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं, त्यांना बोलवलेलं आहे, ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात, ते आमच्या कलेक्टरला, CO ला, विभागीय आयुक्ताला, मला कुणालाही भेटू शकतात, ते त्यांची अडचण सांगू शकतात। विकास करत असताना थोडासा कठोरपणा नाईला जास्त घ्यावा लागतो, त्याशिवाय होत नाही। त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका। इथं सगळे त्या भागातले येणारे अधिकारी, कर्मचारी, जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करतायत, परंतु ते म्हणतायत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत ह्याचं सातत्य टिकवा, आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। आम्ही अनेक वर्ष राजकारण करतोय, आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही। ह्या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलं आहे, पाठबळ दिलं आहे, पाठिंबा दिला आहे, आणि त्याच्यामुळं मी काही कुणाचा अनादर करत नाही, सगळ्यांचा मान सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतोय। थोडंसं काही ठिकाणी त्यांची एक भूमिका असते, मी उद्याच्या 50 वर्षाचा विचार करून तिथं बोलतो, तिथं मात्र अडचणी येतात। ते म्हणतात की नाही इथं एवढंच अरुंद ठेवा, तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतोय।
जर एखादा रस्ता हा 36 मीटरचा 24 मीटरचा असेल आणि काही ठिकाणी 18 मीटर केला, तर 36 मीटरमधून 18 मीटरमध्ये जात असताना 36 मीटरवरून 24 मीटरमध्ये जात असताना तिथं अडचणी येतात. त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो, आम्हाला कुणालाही काहीही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे. तुम्ही बघितलं आज अनेक ठिकाणी आमच्या PMRDने किंवा MIDCनं हे केलं, म्हणजे किती रुंदी आहे त्या खुणा केल्या, तर लोकांनी आपणहून स्वतः ते बाजूला केलेलं हे आपण बघताय.